जी काय सांगाल, आज तुम्ही कास पठार इकडे सायकल जातायत, नेमकं काय कारण आहे आणि कशासाठी? नमस्कार, माझं नाव प्रतीक अविनाश गरवारे. मी बाईकपोर्ट सायकलिंग ग्रुपचा सदस्य आहे. आम्ही म्हणजे बाईकपोर्ट सायकलिंग ग्रुप ही दरवर्षी ॲन्युअल राईड ऑर्गनाईज करते. यावर्षी हे 6वं वर्ष आहे. ही 6वी राईड आहे. आम्ही 11 सायकलिस्ट सह्याद्रीच्या आसपासचा परिसर एक्सप्लोअर करायला निघालो. कल्याण, माळशेज, नारायणगाव, जेजुरी, फलटण, सातारा, महाबळेश्वर, कास पठार, मुळशी, लोणावळा आणि कल्याण असा आमचा रूट असणार आहे. आम्ही साधारण 1000 किलोमीटर सायकलिंग करणार आहोत. बाईकपोर्ट सायकलिंग ग्रुपचं जे ॲन्युअल राईड असते त्या प्रत्येक ॲन्युअल राईडमध्ये आम्ही एक सामाजिक संदेश द्यायचा प्रयत्न करत असतो. यावर्षी आम्ही फुलझाडे लावा, वाढवा आणि जगवा असा एक संदेश देत आहोत. फुलं आपल्या परिसरासाठी फार महत्त्वाची आहेत. फुलांपासून आपला परिसराचं जे सौंदर्य आहे ते वाढतं. काही फुलं खूप छान सुगंध देतात. काही फुलांपासून आपल्याला फळं मिळतात. फुलांमध्ये काही फुलं ही औषधी गुणधर्म असतात. असे फुलांचे फार अनेक फायदे आहेत. त्याचप्रमाणे आपले जे वृक्ष आहेत, पारंपरिक वृक्ष आहेत, जसे वड, पिंपळ, चिंच, हे पण आपण जपले पाहिजेत, वाढवले पाहिजेत. आजकालच्या वाढत्या शहरीकरणामुळे हे वृक्ष कमी होत चालले. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग, त्याच्यानंतर पूर, ऋतुचक्रातले जे बदल होत आहेत, अशा समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे असा एक संदेश घेऊन आणि आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही आमचं राईड सुरू करतो. थँक्यू. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.